तर इकडे नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाच्या चांगल्या सरी बरसतायत। आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात सर्व तालुकानिहाय 254 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। जिल्ह्यात 24 पैकी 10 धरणांनी तळ गाठला होता। मात्र आता डोंगर माथ्यावरती घाट क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्याने धरणांमध्ये पाण्याची वाढ होताना दिसतेय। पुढील 2 दिवस देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। इगतपुरीच्या भावली धरणावरनं प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी आढावा घेतलाय। गेल्या अनेक दिवसापासून नाशिक जिल्ह्यावर पाणी टंचाईचं मोठं संकट होतं। अनेक ठिकाणी जिल्ह्यात अद्याप देखील 200च्या वरती पाण्याचे टँकर सुरू आहेत। तर 24 धरणांपैकी अनेक धरणांनी तळ गाठला होता। आपण माझ्या मागे बघू शकता, हे इगतपुरी परिसरातील बाहुली धरण आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतो प्रचंड प्रमाणात या ठिकाणी गेले 4 ते 5 दिवसापासून पाऊस सुरू असल्याने हे धरण आता 20% भरताना दिसून येत आहे। हीच परिस्थिती नाशिकच्या गंगापूर धरणात देखील पाहायला मिळत आहे। गंगापूर धरणात देखील आता 27% पाणी साठा झालेला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडल्याने नाशिक जिल्ह्यातील जो पाणी टंचाईचा प्रश्न आहे तो नक्कीच दूर होऊ शकतो आणि जो महानगरपालिकेने पाणी कपातीचा निर्णय घेतलेला आहे तो देखील रद्द होऊ शकतो। असाच पाऊस कायम पडावा अशी प्रार्थना केली जात आहे। किशोर बेलसरे, NDTV मराठी, नाशिक।